बाप रे बाप, हालत एकदम बेकार आहे. कारण काल रात्रभर मी काही झोपलेच नाही. न झोपण्याचं पहिलं कारण की मी दुपारी झोपले होते आणि दुसरं कारण की मला एकटं झोपायची सवय नाही आहे. मला असं सतत वाटत होतं की कोणीतरी मला बघतंय, कोणीतरी मला बघतंय, ज्या कारणाने मला झोपच आली नाही. त्यामुळे मी जे म्हणाले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मला स्वयंपाक बनवायचा, तो प्लॅन तर कॅन्सलच झाला. कारण की मी लेट उठले. कोणीही कुठे गेले तरी चालतं, पण घरी मम्मी आणि पप्पा दोघेही नसले तर वांदे होतात. हे बघा कसे होतात वांदे. मी जेव्हा बाहेर असते तेव्हा हार्डली माझ्या मम्मीला फोन करते, पण युजली मी तिला टेक्स्ट करते की कॅन युअर, मला इतका वेळ लागणार आहे किंवा मी जेवणार आहे, नाही जेवणार आहे, आय एम डुईंग दिस, आय एम डुईंग दॅट. आय एम कॉन्स्टंटली टेक्स्टिंग अ. आणि आता ती बाहेर गेली आहे तर माझं मन लागत नाही घरी, फर्स्ट पॉईंट. आणि मी कॉन्स्टंटली तिला फोन करते की हॅलो, किती वेळ लागणार आहे अजून, कुठे आहेस, वेळ येणार आहे का, किती वेळ, घरी यायला किती वाजतील, मग जेवण केलं का, आणि मग जेवायला जास्त वेळ थांबू नका, लवकर घरी. पेरेंट्स इम्पॉर्टंट. कसा बसा पूर्ण दिवस काढला आणि शेवटी संध्याकाळी मम्मी पप्पा आलेच. कोणाच्याही अंगामध्ये बिलकुल पण ताकद नव्हती, म्हणून गुपचूप मी एकटी सुटे जेवणारी म्हणून मॅगी बनवून खाल्ली. मला उद्या सकाळी 5 वाजता उठून जायचं आहे एका ठिकाणी शूटसाठी, त्याच्यामुळे मी सगळी तयारी आदल्या रात्रीच करत आहे. सिन्स उद्या शूट माझंही असणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं नीट दिसण्यासाठी क्लेन्झिंग म्हणा, स्क्रबिंग म्हणा, ते सगळंच मी करत आहे. आता उद्या बराच लॉंग डे असणार आहे, म्हणून मी रिस्क नाही घेता गुपचूप केसही धुवून घेतले. सकाळी उठून ब्लो ड्राय वगैरे करण्यासाठी बिलकुल वेळ नसणार आहे, म्हणून तेही आत्ताच करून घेतलं. आणि आता मी गुपचूप जाणार आहे झोपायला, कारण की मला खूप लवकर उठायचं आहे. सो बाय.